लुसलुशीत पुरणपोळी कशी बनवायची तर अशी. नमस्कार, कुक विथ राधामध्ये तुमचं स्वागत आहे. सर्वात आधी मी 2 ते 3 तास भिजवलेली हरभऱ्याची डाळ शिजवायला कुकरमध्ये 1 वाटी डाळीसाठी 3 वाटी पाणी घेतलं. हळद आणि थोडंसं तेल टाकलं. याने डाळ मस्त मऊशीत शिजेल. कुकर गॅसवर चढून 4 शिट्ट्या काढून घ्यायच्या. डाळ शिजेपर्यंत कणिक मळून घेऊ. पिठामध्ये मी थोडीशी हळद आणि मीठ घालून मस्त मळून घेतलं. पुरणासाठी मी इथे 1 वाटी डाळीसाठी 1 वाटी गूळ घेतला. तुम्ही साखर पण वापरू शकता. 4 शिट्ट्यामध्येच आपली डाळ मस्त मऊशीत शिजलेली आहे. डाळ चाळणीने गाळून घ्यायची म्हणजे सर्व पाणी निघून जाईल. याच डाळीच्या पाण्याची मी आमटी पण बनवणार आहे. आता त्याच कुकरमध्ये डाळ आणि गूळ टाकून 10 मिनिटे मस्त मिक्स करत शिजवायचं. पुरण परफेक्ट शिजलं की नाही हे बघायसाठी चमचा जर असा उभा राहिला म्हणजे आपलं काम झालं. पुरणाच्या गाळणीने मस्त ग्लासाने चुरून घ्यायचं. इलायची पावडर टाकायची. पुरणपोळी लाटण्यासाठी पिठाच्या उंड्याचा आणि पुरणाचा समान गोळा करून घ्यायचा आणि या पद्धतीने सारण भरून हलक्या हाताने लाटून घ्यायचं. गरम तव्यावर पोळी टाकून मस्त तूप लावून घ्यायचं. कंजूसपणा करायचा नाही. बघा, राधाने बनवलेली लुसलुशीत पुरणपोळी तयार आहे. तर मग व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.